सर, झोपेची योग्य पद्धत कोणती आणि झोपेच्या पद्धतीचा मणक्याच्या आणि पाठीच्या आजारावरती काही परिणाम होतो का? झोपताना पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये जातो तेव्हा आम्हाला एक्सरे काढायला सांगितला जातो, कधी कधी आम्हाला MRIचा ऑप्शन दिला जातो. मग आम्हाला ॲक्च्युली एक्सरे आणि MRI मला फरकच समजत नाही. तर एक्सरे आणि MRI याच्यामध्ये काय फरक आहे नक्की? अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. अयोग म्हणजे काय? ती गोष्ट करतच नाहीये आपण. आज आपण व्यायाम करत नाहीये, आज आपण योग्य प्रमाणात योग्य डाएट घेत नाहीये, आपण न्यूट्रिशनल फूड खात नाहीये, मणका आजार होण्याचं कारण आहे. अतियोग, अतियोग म्हणजे काय? आपण खूप जिमिंग करतोय, खूप चालतोय, खूप उठाबशा काढतोय, खूप सूर्यनमस्कार घालतोय, खूप जेवतोय, हे मणक्याच्या आजाराचं कारण आहे. आणि मिथ्यायोग, जेवणाची वेळ झाली म्हणून जेवणं, का भूक लागली म्हणून जेवण. भूक लागली म्हणून आपण जेवतोय, तर आपल्याला आपण जे अन्न खातोय ते पचणार आहे. पण मी वेळ झाली म्हणून जेवतोय, मग त्यावेळेस किती अन्न खातोय हे समजत नाही. मग त्यावेळेस आपण भरपूर प्रमाणात जेवतो आणि त्याच्यामुळे गॅसेस होतात, पोट फुगतं, मग मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन, कधी कधी मूळव्याधीचा त्रास, कधी कधी भगंदराचा त्रास, त्याचबरोबर मूतखडा, मग कंबरदुखी. मित्रांनो, पाठीच्या आणि मणक्याच्या आजाराने आज जवळपास 60 ते 70% जनता त्रस्त आहे. परंतु यावरती काही परमनंट सोल्युशन काही केल्याने निघत नाहीये. यावरती असं काही परमनंट सोल्युशन आहे का, किंवा हा आजार बरा होऊ शकतो का? यासाठीच यावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी स्पाईन टेक्निकचे डॉक्टर विराज भंडारी सर आपल्यासमोर आहेत. त्यांच्यासोबत आपण या गोष्टींवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं द रोहित पाटील शोमध्ये. नमस्कार. येस सर, जेव्हा आपल्या नसा दबल्या गेल्या जातात तेव्हा आपल्या हातापायाला ज्या मुंग्या येतात त्याचं रिझन काय आहे नक्की? सर, एक लक्षात घ्या, 2 मणक्यामध्ये पाण्याची गादी असते. त्याच्या मध्यभागी न्यूक्लियस पल्पस आणि त्याच्या साईडनी ॲन्युलस फायबर. जे ॲन्युलस फायबर जे आहे ते बेसिकली आपल्या शरीरात आपण जे काही पुढे वागतोय, मागे वागतोय, उजवीकडे वळतोय, डावीकडे वळतोय, सगळ्या हालचाली करतोय. त्या हालचाली करत असताना कुशन टाईप स्ट्रक्चर, जे आपल्याला जेली लाईक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिकली बऱ्याच वेळा काहीतरी झटका बसतो आणि तो झटका बसल्यानंतर ती गादी बाहेर येते आणि उजव्या साईडनी बाहेर आली तर उजव्या साईडला मुंग्या येतात, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात. त्या मुंग्या येताना बऱ्याच वेळा काही लोकांना थाईजमध्ये मुंग्या येतात, काही लोकांना पायाला मुंग्या येतात, काही लोकांना कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. या मुंग्या L4, L5, L5S1 त्या कशामुळे येतात आणि त्या येण्याचं जे कारण आहे ते येण्याचं कारण बऱ्याच वेळा L4, L5 मध्ये पेशंटच्या पिंढऱ्यांच्या तिथं मुंग्या येतात, L5S1 मध्ये पेशंटला पाठीमागणं पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. हे मुंग्या यायचं कारण ही गादी बाहेर आली आणि ती गादी बाहेर आली की ती नसाला दबते आणि दबल्यामुळे बऱ्याच वेळा स्पायनल कॉर्ड जी आहे ती दबल्या गेल्यामुळे मुंग्या चालू होतात. अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी मान दुखण्याचा पण त्रास खूप होतो किंवा चक्कर येते बऱ्याच लोकांना, त्याचं पण रिझन हेच आहे का? एक लक्षात घ्या, चक्कर यायचं जे कारण आहे ते म्हणजे कॅरोटिड आर्टरी पिंचिंग सिंड्रोम. कॅरोटिड आर्टरी म्हणजे काय? आपल्या मानेच्या तिथे 7 मणके आहेत आणि 7ही मणक्याच्या तिथनं उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने एक आर्टरी गेलेली आहे आणि ती आर्टरी ज्यावेळेस मणका जर एखादा दचका बसला किंवा एखादा झटका बसला, पटकन मागे बघितलं आणि त्याच्यामुळे मणका मागे सरकल्यामुळे बऱ्याच वेळा ती कॅरोटिड आर्टरी दबली जाते आणि ती दबली गेल्यामुळे लोकांना चक्कर येतात. चक्कर येण्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही लोकांना चक्कर जी आहे स्वतः फिरल्यासारखं वाटतं आणि काही लोकांना घरातला फॅन फिरतोय, भिंत फिरतीये, सगळं समोरची दुनिया फिरल्यासारखं वाटतं. तर एक लक्षात घ्या, चक्कर येणं जे आहे ते नक्कीच पूर्णपणे बरं होऊ शकतं आणि ही कॅरोटिड आर्टरी जी दबली आहे वर्टेब्रल सेगमेंट सबलक्सेशनमुळे ते नक्कीच बरं होतं क्रायोप्रॅक्टिक ट्रीटमेंटमुळे. सर, बऱ्याच वेळा काय होतं की मणक्याची झीज होते असं म्हटलं जातं. मग अशा सिच्युएशनमध्ये मणक्याची झीज होते म्हणजे नक्की काय होतं? मणक्याला फ्रॅक्चर होतं की त्याच्यामध्ये हाडं झिजली जातात? शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर. पण बऱ्याच वेळा आपल्या शरीरातले आजूबाजूचे स्नायू, त्याचबरोबर सांधे, बोन हे झिजायला लागतात बिकॉज ऑफ तिथे ऑस्टिओफाईट तयार होतात किंवा काही वेळा बरेच लोक बऱ्याच वेळ एका जागी बसतात, बऱ्याच वेळ उभं राहतात आणि ते करत असताना, कामकाज करत असताना वयाच्या 25 पासून 60 वर्षापर्यंत बऱ्याच वेळा इतकं काम करतात की ते अति
सर्वत्र वर्जेल. बरेच लोक जेवत नाही, कामाच्या निमित्तामुळे दिवस आणि रात्र काम करत राहतात. हम्म. 12-12 तास 18-18 तास काम केल्यामुळे दोन मणक्यातलं गादीतलं अंतर ते कमी होतं, पाणी कमी व्हावं लागतं आणि मणके एकमेकाला घासले जातात. काही वेळा बरेच वेळा तो अवयव खूप वेळ वापरला, दीर्घकाळ वापरला किंवा त्या कामामध्ये तेव्हा एखाद्या मशीनमध्ये काम करताय तर ते वजन लावून काम करताय, लोड लावून काम करतात किंवा एखाद्या ओझं उचलण्याचं काम करतात, अशा वेळेस मणके एकमेकाला घासले जाऊन तिथे ऑस्टिओफाईट निर्माण होतात. मणक्यांच्या तिथे हाडांची वृद्धी होते किंवा हाडांचा क्षय होतो, दोन्ही गोष्टी होतात. काही लोकांमध्ये ताकद न मिळाल्यामुळे हाडांचा क्षय होतो, काही लोकांमध्ये ताकद असते परंतु तिथे हाडा जी आहेत एकमेकाला घासल्यामुळे फ्रॅक्चर्स होतात. तर बऱ्याच वेळा हे फ्रॅक्चर्स होण्याचं जे कारण आहे कुठेतरी झटका बसला. बऱ्याच वेळा मी बघतो वयाच्या 65-70 नंतर रात्रीच्याला झोपेत लघवीला उठावं लागतं आणि ते उठताना बऱ्याच वेळा लाईट बंद असते आणि पाणी सांडलेलं असतं आणि टाईल्स वरनं पाय घसरतो आणि ते पडल्यामुळे बऱ्याच वेळा फ्रॅक्चर्स होतात. अशा केसेस बऱ्याच सध्या दवाखान्यात येतात. त्याचबरोबर एखाद्या समारंभाला गेलाय, कार्यक्रमाला गेलाय, खुर्चीवर बसताना बऱ्याच वेळा ती खुर्ची सरकते कारण रोजची वापरातली नसते आणि ती खुर्ची पुढे मागे जाते आणि पेशंट किंवा नातेवाईक किंवा एखादा कोणतरी आपला मित्र परिवार माणूस खाली पडतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मणक्याचे फ्रॅक्चर्स होतात. तर हे फ्रॅक्चर नक्कीच बरे होतात. त्याला हिलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज आहेत, मॅन्युअल थेरपी, नक्कीच ते बरं होतं. मग हा वेडावाकडा झालेला वेडावाकडा किंवा तिरका झालेला जो मणका आहे हा विना ऑपरेशन सरळ होऊ शकतो का? कारण अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये जातो तेव्हा आम्हाला पहिला पर्याय हा ऑपरेशनचाच दिलेला असतो, परंतु विना ऑपरेशन ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या नॉर्मल लेवलला येऊ शकतात का? नक्कीच हे सर बरं होऊ शकतं. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस दोन मणक्यातली गादी बाहेर येते ही 6 टप्प्यामध्ये बाहेर येते. पहिला टप्पा जो आहे त्यावेळेस गादी बाहेर आली त्यावेळेस पूर्ण पेशंटची कंबर ही लॉक होऊन जाते. कमरेचा भाग, पाठीचा भाग हा पूर्ण लॉक होतो. पेशंट 2-3 दिवस हलू शकत नाही आणि त्या केसमध्ये ऑटोमॅटिक पेशंटने जर आराम केला तर ती गादी ऑटोमॅटिक परत आत जाते. न्यूक्लियस पल्पस जे बाहेर आले अॅन्युलस फायबरच्या ते परत आत जातं. पण ग्रेड 2 मध्ये ते आलेला मणक्याची गादी जी बाहेर आली ती बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. रोज उठलेत की कंबर अवघडणार, परत दिवसभर काम करतो, काही त्रास नाहीये. बरोबर. तिसऱ्या स्टेजमध्ये पेशंटला मुंग्या चालू होतात आणि त्याचबरोबर ॲक्यूट कंडिशनमध्ये झटका बसला, क्विक सडन ऑफ एखादी ऍक्शन केली आहे, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट केल्या, पुढे वाकले, उजवीकडे वळले, डावीकडनं पटकन काहीतरी उचलले, अशा केसमध्ये झटका बसल्यामुळे ती गादी बाहेर येते आणि ती गादी बाहेर आल्यामुळे मणका हा तिरका होतो. दॅट इज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये ती मणक्याची गादी जास्त प्रमाणात बाहेर पडू नये म्हणून ऑटोमॅटिक तिथले मसल सगळे कडक होतात, स्पाझम मध्ये जातात. कोणीतरी धरून ठेवल्यासारखं पेशंटला वाटतं, कंबर कोणीतरी धरून ठेवल्यासारखं वाटतं. तर हे सगळं जे आहे ते बेसिकली मणका तिरका होणं हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. ते नॉर्मल लक्षणे गादी बाहेर यायचं, पण ते तिरका झालेला मणका हा नक्कीच सरळ होऊ शकतो बिकॉज ऑफ मॅन्युअल थेरपी. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये पुढे जाऊन मुंग्या येतात, काही पेशंटमध्ये पाय बधीर व्हायला लागतात आणि तेच पुढे जर अंगावरती काढलं तर पेशंटच्या पायातली चप्पल निसटते, ते समजत नाही. त्याला फुट ड्रॉप म्हणतात. म्हणजे पेशंट स्वतःचा पाय वरती घेऊ शकत नाही, डॉर्सिफ्लेक्शन होत नाही पायाचं. त्याचबरोबर काही पेशंटने जर ते हेच अंगावर दीर्घकाळ काढलं तर बऱ्याच वेळा पेशंटच्या पायाचा पॅरालिसिस होतो. बरं. मग पेशंटला पायातला जीव समजत नाही, लघवी झालेली समजत नाही, संडास झालेली समजत नाही. अशा कंडिशनमध्ये पेशंटचं बऱ्याच वेळा ऑपरेशन करूनही ते फेल जातं बिकॉज त्या शेवटच्या टप्प्यामध्ये पेशंट दवाखान्यात येतो. बरोबर, अगदीच. तर तिरकं झालेलं पण आहे त्याला लॅटरल शिफ्ट म्हणतात. तो लॅटरल शिफ्ट हा नक्कीच मॅन्युअल थेरपीने पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर, अशा वेळी मग आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये जातो तेव्हा आम्हाला एक्सरे काढायला सांगितला जातो, कधी कधी आम्हाला MRIचा ऑप्शन दिला जातो. मग आम्हाला ॲक्च्युली एक्सरे आणि MRI मधला फरकच समजत नाही. तर एक्सरे आणि MRI याच्यामध्ये काय फरक आहे नक्की? एक्सरे मध्ये आपले बोन दिसतात, बोनची अलाइनमेंट दिसते की बोन कुठे तिरका झालेला आहे. त्याचबरोबर पेल्विस आपल्याला एक्झॅक्ट समजतो. स्पायनस प्रोसेसेस सगळ्या समजतात की स्पायनस प्रोसेसेस लाईन मध्ये आहेत की नाही, ऑब्च्युरेटर फोरामेन हे लाईन मध्ये आहेत का नाही, तुमचा टेलबोन लाईन मध्ये आहे का नाही. त्याचबरोबर बोन तुमचे कशा स्वरूपात आहे, बोनचं डिजनरेशन कितपत आहे, बोन किती प्रमाणात झिजलेत, हे सगळं तिथे समजतं. आणि MRI मध्ये तिथे काही मांसाची गाठ आली आहे का, तिथे पाणी जे बाहेर आलंय, जे नस दबली गेली, नसा चोकअप झाल्यात, त्या स्लिप डिस्क जी झालेली आहे, डिस्क जी बाहेर आली आहे, ती डिस्क बल्जिंग मध्ये आहे, हर्निएशन मध्ये आहे,
का पोट्रुजन मध्ये आहे, या तिन्ही गोष्टी तिथे समजतात. किती प्रमाणात त्याचा एपिकॅनोल डायमीटर आहे, म्हणजे गादी किती प्रमाणात बाहेर आली, 2 mm, 4 mm, 6 mm, 8 mm, हे आपल्याला MRI मध्ये दिसतं. तर एक्सरे आणि MRI दोन्ही करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट डायग्नोसिस करता येतं, योग्य निदान करता येतं की नक्की पेशंटचा त्रास किती प्रमाणात आहे आणि पेशंटला बरा होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे. सर आता ह्या सगळ्या गोष्टींची गरज तेव्हाच पडेल जेव्हा आम्हाला मणक्याचा त्रास उद्भवेल. पण आता तरुण मुलं जिममध्ये जातात, व्यायाम करत असताना हेवी वेट कधी कधी उचलण्याचा आगाऊपणा करतात, ते मी आगाऊपणाच म्हणेन. किंवा काही जण सतत ड्रायव्हिंग करत असतात, त्यामुळे सतत त्यांची पाठ दुखत असते. तर पुढे जाऊन मग मणक्याचा त्रास होणं किंवा पाठीचा त्रास होणं स्वाभाविक आहे. जसं मी मगाशीच सांगितलं की 60 ते 70% लोकांना हा त्रास आहे. हा त्रास होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी लागेल किंवा काय काळजी घेतली पाहिजे? एक लक्षात घ्या, पोश्चर हे खूप महत्वाचं आहे. किंवा आपण कुठलंही काम करतोय, हे काम करत असताना आपलं विवेक, आपली जागृती असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट इंस्टाग्रामवरती बघून किंवा यूट्यूबवरती बघून करायला जातो. तर एक लक्षात घ्या, जिममध्ये जे काही लोक जिमिंग करणार आहात, तर जिमिंग करताना तुम्ही एका वहीवर लिहा, तुम्हाला आजपासून पुढच्या 1.5 वर्षापर्यंत काय काय करायचंय, किती टप्प्याप्रमाणे ते करायचंय, हळूहळू वेट कसं वाढवणार आहात हे ट्रेनरकडनं समजून घ्यायचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, अतिसाहस हे एक मोठं मणक्याचा आजार होण्याचं एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर आपण कुठलंही काम करतोय तेव्हा आपल्यामध्ये ते काम करताना एकच काम एका वेळेस करा. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या डोक्यात एक असतं, शरीर एक काम करतं आणि आपल्या मनात तिसरेच विचार चालू असतात. हे करताना बऱ्याच वेळा चुका होतात आणि त्यामुळे कुठेतरी झटका बसतो. डोक्यामध्ये काहीतरी विचार वेगळे चालू आहेत, शरीर वेगळं काहीतरी करतंय आणि हृदय काहीतरी वेगळं सांगतंय. ह्या तिन्ही घटना जेव्हा वेगळ्या वेगळ्या होतात, अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. अयोग म्हणजे काय, ती गोष्ट करतच नाहीये आपण. आज आपण व्यायाम करत नाहीये, आज आपण योग्य प्रमाणात योग्य डाएट घेत नाहीये, आपण न्यूट्रिशनल फूड खात नाहीये, मणका आजार होण्याचं कारण आहे. अतियोग म्हणजे काय, आपण खूप जिमिंग करतोय, खूप चालतोय, खूप उठाबशा काढतोय, खूप सूर्यनमस्कार घालतोय, खूप जेवतोय, हे मणक्याच्या आजाराचं कारण आहे. आणि मिथ्यायोग, जेवणाची वेळ झाली म्हणून जेवणं, का भूक लागली म्हणून जेवणं. भूक लागली म्हणून आपण जेवतोय, तर आपल्याला आपण जे अन्न खातोय ते पचणार आहे. पण मी वेळ झाली म्हणून जेवतोय, मग त्यावेळेस किती अन्न खातोय हे समजत नाही. मग त्यावेळेस आपण भरपूर प्रमाणात जेवतो आणि त्याच्यामुळे गॅसेस होतात, पोट फुगतं, मग मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन, कधी कधी मूळव्याधीचा त्रास, कधी कधी भगंदराचा त्रास, त्याचबरोबर मूतखडा, मग कंबरदुखी. अतिसाहस, अति चालणं, अति सूर्यनमस्कार मारणं, अति जिमिंग करणं, अति जेवणं, त्याचबरोबर अति काम करणं. आज बऱ्याच वेळा लोक 8-8, 10-10, 12-12 तास काम करतात. तुम्ही एका जागेवर उभे आहात 45 मिनिटं, 45 मिनिटानंतर खाली बसा, 5-10 मिनिटं बसा, मग परत उभे राहा. तुम्ही बसलेला आहात, परत 45 मिनिटानंतर 2-3 मिनिटं फिरा. बरेच वेळा IT जॉब करणारे लोक माझ्याकडे येतात, 10-10, 12-12 तास बसतात. CA लोक ऑडिटच्या वेळेस येतात, 10-12 तास ते ऑडिटसाठी बसतात आणि कालांतराने किंवा एक 2-4 दिवस बसल्यानंतर 4-5व्या दिवशी त्यांची कंबर पूर्ण आखडून जाते. बरोबर. तर एक लक्षात घ्या, अतियोग हा पण एक मोठं कारण आहे आजार निर्माणला आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पुढचं म्हणलं ते मिथ्यायोग. मिथ्यायोग म्हणजे जेव्हा आपल्याला बसायचंय तेव्हा आपण उभे राहतो, जेव्हा उभं राहायचंय तेव्हा आपण बसतो, जेव्हा जेवायचंय त्यावेळेस झोपतो, जेव्हा झोपायचंय तेव्हा आपण जेवतो. आज बघा, झोमॅटोचा सेल रात्रीच्याला 10 वाजल्यापासून रात्री 5 वाजेपर्यंत सेल हा 4 पटीने वाढलाय. अगदीच बरोबर. तर लोकांचं रात्रीचं जेवण वाढलंय. मला सांगा, सूर्याने जर रात्री येणं चालू केलं तर? बरोबर आहे, सगळ्याच गोष्टी बदलून जातील. जीवनामध्ये जो वेळ जी आहे ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्ट आहे, सकाळी उठायचं आहे, त्यानंतर दात घासायचंय, त्यानंतर पोट साफ झालं पाहिजे. पोट साफ होत नसेल तर तुम्ही चांगल्या वैद्याला दाखवा. त्यानंतर तुम्हाला 9:30-10 वाजता जेवण करायचंय, त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण 5:30, 6, 7 वाजता करा, जेणेकरून तुमच्या शरीरामधले सर्व धातू चांगले निर्माण होतील. तुमचा विवेक जागृत ठेवा की तुम्ही जी गोष्ट करताय ती तुम्ही जाणीव बुजून तुमच्या डोक्याने, अंतःकरण आणि बाह्य मन
हे दोन्हीचा विवेक साधून जर गोष्ट केली तर आपल्या शरीरात आजार निर्मिती होणार नाहीये. अगदीच बरोबर. सर, झोपेची योग्य पद्धत कोणती आणि झोपेच्या पद्धतीचा मणक्याच्या आणि पाठीच्या आजारावरती काही परिणाम होतो का? एक लक्षात घ्या, बरेच लोक जेव्हा दुखतं तेव्हा काही लोक बसून झोपतात. माझ्याकडे एक पंढरपूरची मध्ये केस आली होती. तो पेशंट गेले 2 वर्ष खुर्चीवर झोपत होता. बऱ्याच त्यांनी डॉक्टर दाखवले, बऱ्याच लोकांना दाखवलं, परंतु झोपला पाठीवरती की त्याचं दुखणं प्रचंड वाढायचं. तो पाठीवर झोपू शकत नव्हता. मग आम्ही त्याला चेक केलं त्यावेळेस समजलं की त्याच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन करताना डॉक्टरांकडनं आतमधले मसल हे जास्त शिवले गेले. तो पाठीवर झोपला की ते मसल सगळे ओव्हर ताणले जायचे आणि त्याच्यामुळे त्याला झोप लागायची नाही. मग तिथले नोट्स सगळे जे झाले होते ते नोट्स आम्ही सोडवले आणि सोडवल्यानंतर त्याला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आला आणि पायाच पडला. म्हणला माझ्या वडिलांनी सांगितलंय तो पंढरपूरचा पांडुरंग जो आहे तो तुला पुण्यात सापडलाय, जा तुझं दर्शन घ्याच की तू 3 वर्षांनी झोपलास. बापरे. म्हणजे एक लक्षात घ्या, डायग्नोसिसला खूप महत्व आहे. तर झोपताना पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. तर झोपणं जे आहे ते शक्यतो आपलं कमीत कमी 8 ते 9 तास ही झोप पाहिजे. आज लोक 2 तास 3 तास झोपतात. बरेच लोक जागरण करतात. जागरण करून बरेच लोक, काही लोक ध्यानाच्या नावाखाली बऱ्याच वेळा सकाळी 3:30-4ला उठतात, त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. तर एक लक्षात घ्या, तुमची झोप ही कमीत कमी 6.5 तासापासून ते 8 तासापर्यंत 9 तासापर्यंत पाहिजे. आज आपली लहान मुलं बघा बरं, खूप वेळ झोपतात. किती त्यांचा ताजा तवाना चेहरा असतो. त्यांचं बोलणं बघा, त्यांचं वागणं बघा, त्यांचं चालणं बघा. किती ते एखाद्या घरातला व्यक्ती आल्यानंतर, काम करून आल्यानंतर ते बाळ दरवाजा उघडतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. का तर ते झोपून उठलेलं असतं, खेळत असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चैतन्य असतं. आणि ते चैतन्य आपल्याला हवं असेल तर आपल्याला योग्य झोप पाहिजे. तुम्ही जर झोप व्यवस्थित नाही घेतली, जागरण केलं, किंवा ज्यांना झोपच येत नाहीये मग ते लोक गोळ्या घेतात, गोळ्या घेऊन त्यांना झोपतात, पण त्यांना तशीही झोप येत नाही. तर एक लक्षात घ्या, झोप जी आहे ती येण्यासाठी डोक्यात विचार कमी पाहिजे, आनंदी पाहिजे आपण. बऱ्याच वेळा मना करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे हे कारण. मनच प्रसन्न नाहीये, सतत डोक्यामध्ये विचार चालू आहेत, सतत शृंखला विचारांच्या चालू आहेत. मग अशा वेळेस कुठेतरी त्या झोपेवरती त्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळा मन बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. बऱ्याच गोळ्या, आपल्याला वाटतं की आपल्याला जिमिंग करायचंय, पण आई म्हणती नाही स्विमिंग कर. मग तो मनाचा ताण कुठेतरी त्या झोपेवरती परिणाम करतो. त्याचबरोबर बरेच लोक ऑफिसमध्ये काम करत असतात, त्याला काम करायचं असतं फायनान्समध्ये, पण ते कंपनीवाले त्याला काम देतात ऑडिटचं, टॅलीचं, दुसरीच कामं त्याच्या मागे लावतात. मग बऱ्याच वेळा त्याचा परिणाम त्याच्या झोपेवरती होतो. बरोबर. बऱ्याच वेळा लग्न करायचं असतं एका बरोबर, लग्न होतं दुसऱ्या बरोबर, अख्खं आयुष्य खराब होऊन जातं. बरोबर. मग एक लक्षात घ्या, या सगळ्याचा परिणाम, मनाचा परिणाम हा खूप महत्वाचा आहे झोपेवरती. तर आपल्याला जे आपल्याला आतमध्ये वाटतंय, जे अंतःकरणात वाटतंय, बाह्यमन आणि अंतर्मन या दोघांचं विवेक साधायचा आहे. योग्य ते आपण त्या अंतर्मनाचं ऐकलं तर झोप चांगली लागायला लागते. म्हणून झोपताना नेहमी बऱ्याच लोकांना वाटतं आता झोपायचं तर कशावरती झोपायचं. मग काही लोक म्हणतात कॉटवरती झोपायचं, काही लोक म्हणतात जमिनीवरती झोपायचं. तर एक लक्षात घ्या, झोप ज्याच्यावरती लागते, शक्यतो जाड 2 ते 4 इंचचं खाली जमिनीवर झोपणार असाल तर ती सतरंजी पाहिजे. कापसाची गादी असेल तर बऱ्याच वेळा मी घरामध्ये लोकांना सांगतो तुझ्या गादीचा फोटो पाठव, तर बऱ्याच वेळा ती कापसाची गादी अशी खड्ड्यात गेलेली असते. बरोबर. तर कापूस हा भरायचा असतो. दर 1-1.5-2 वर्षांनी जर गादी खाली गेली खड्ड्यामध्ये तर कापूस हा भरायचा असतो. हे त्यांना सांगावं लागतं. त्याचा काय पुढे मणक्याचा त्रास उद्भवतो त्याने. मणक्याची झीज सर, कवच तुमचा लॉस ऑफ लॉर्डोसिस होतो, कव नष्ट व्हायला लागतो मणक्याचा, आणि त्याच्यामुळे मणक्यावरती ताण यायला लागतो. मग बऱ्याच वेळा मणके झिजतात त्याच्यामुळे. तर बऱ्याच वेळा पिलोज जे वापरणार आहेत, 4 बोटाचा इंचाचा पिलो पाहिजे तुमच्या बोटाचा एवढा. प्रत्येक पेशंट किंवा प्रत्येक माणसाची 4 इंच ही वेगळी आहेत, 4 बोट ही वेगळी आहेत.
तर गादी शक्यतो वापरताना 4 इंचाची गादी असावी. 4 इंचाच्या गादीमध्ये 2 इंचाचा आजकाल मेमरी फोम मिळतो, तो पण खूप उत्कृष्ट आहे झोपण्यासाठी. आणि झोपताना नेहमी दीर्घ ओंकार करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा एक 15-20 वेळा आणि मग झोपा. तर ती झोप ही शांत लागणार आहे. डोक्याखाली उशी घेणं योग्य की अयोग्य? डोक्याखाली उशी घेतली पाहिजे. डोक्याखाली एक साधारण 2 बोटाची, 3 बोटाची किंवा 4 बोटाची, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, तुम्हाला ज्यावर झोपल्यानंतर चांगली झोप लागते अशा प्रकारची उशी ही घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा सर मणक्यामध्ये दुखत असताना किंवा मणक्यामध्ये जेव्हा त्रास उद्भवतो तेव्हा स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जातात, आणि असे इंजेक्शन दिल्यानंतर पण काही पेशंट तुमच्या क्लिनिकला येत असतीलच. आम्ही युट्यूबवरती बरेच तुमचे व्हिडिओ पण बघितलेत, तर त्याबद्दल काय सांगाल? एक लक्षात घ्या, एपिड्युरल इंजेक्शन जे आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे स्टिरॉइडचे ड्रग हे दिले जातात. काही ठिकाणी ओझोन थेरपी वापरले जाते. तर एपिड्युरल बुटॉक्स नावाचं इंजेक्शन जिथं दिलं जातं, त्यामुळे बऱ्याच वेळा त्या जी गादी जी बाहेर आली ती सुकते, आणि ती सुकून गेल्यामुळे बऱ्याच वेळा कधी कधी तिथलं नर्वचं प्रेशर हे कमी होतं. पण बऱ्याच वेळा 2 मणक्यातलं अंतर हे कमी झालेलं असतं, परत गादी बाहेर येते. तर एक लक्षात घ्या, मेन रूट कॉज जो आहे, जे 2 मणक्यातलं अंतर वाढवणं आहे, हे मॅन्युअल थेरपीनी शक्य आहे. बऱ्याच वेळा एपिड्युरल इंजेक्शन 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा घेऊन लोक येतात, परंतु त्याने फायदा बऱ्याचपैकी कमीत कमी 2 ते 3% लोकांना होतो. परंतु जर तुम्ही व्यवस्थित 2 मणक्यातलं जर अंतर वाढवलं, गादी परत आत जायला जागा तयार करून दिली मॅन्युअल थेरपीनी, तर ते नक्की 100% बरं होतं. सर, गादी कट करण्याचे जे ऑपरेशन केले जातात त्यामध्ये आणि तुमच्या क्लिनिकमध्ये जी ट्रीटमेंट केली जाते त्याच्यामध्ये काय फरक आहे? एक लक्षात घ्या, गादी कट करणं म्हणजे लॅमिनेक्टॉमी, डिसेक्टॉमी याला म्हटलं जातं. बऱ्याच वेळा तिथे गादी कट करण्याचे जे ऑपरेशन ऑर्थोपेडिक डॉक्टर करतात त्यामध्ये बऱ्याच वेळा ते लोक जी गादी बाहेर आली एक्सेसिव्ह तिला कट केलं जातं, परंतु त्यामध्ये रिऑकरन्स जे आहे तो कमीत कमी रेशो मी आता बघतोय, तो लोक 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा ऑपरेट करून आता दवाखान्यात येतात. तर रिऑकरन्स हा 100% आहे का, ज्या केसेसमध्ये 2 मणक्यातलं अंतर हे कमी झालेलं आहे. त्याच्याऐवजी आपल्या दवाखान्यामध्ये आम्ही डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक ही डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, माझे जवळजवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US, पोर्तुगीज, इटलीमध्ये वेगवेगळे मॅन्युअल थेरपीचे कोर्सेस झाले. त्यामध्ये क्रायरोप्रॅक्टर नावाची आम्ही ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं. फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट देतो, जेणेकरून पोश्चर जे आहे, पेशंटचा गेट पॅटर्न, पेशंटचं स्ट्रक्चर, पेशंटचे खांदे, पेशंटची कंबर, पेशंटचे गुडघे, पेशंटची पावलं हे रिअलाइन बॉक्सेसमध्ये केलं जातं. त्याचबरोबर पुढची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन. व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे आम्ही पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की पेशंटचा जो त्रास आहे तो रूट कॉज नक्की काय. बऱ्याच वेळा काही लोकांना न्यूरोमेनिंजियल म्हणजे नर्वस सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे स्पायनल कॉर्डवरती प्रेशर येतं. काही लोकांना बऱ्याच वेळा इथले जे क्रेनिओसॅक्रल रिदम आहे तो मिसअलाइन झाला असतो, त्यामुळे स्पायनल कॉर्डवरती प्रेशर येतं. काही लोकांचे ऑर्गन जसं लिव्हर आहे, किडनी, स्प्लीन, पॅनक्रियाज हे मुवमेंट स्वतः 24/7 करत असतात. 365 दिवस आपले ऑर्गन हलत असतात, पण जेव्हा आपल्या लिगामेंटमध्ये टाईटनेस येतो, गुठळी बनते, तो लिगामेंट टाईट झाल्यामुळे बऱ्याच वेळा ते ऑर्गन हलत नाही. न हलल्यामुळे तिथल्या गाद्यांवरती, तिथल्या मणक्यावरती प्रेशर येतं आणि पेन चालू होतं. तर आपण हे व्हिसरल ऑर्गन मॅनिप्युलेशन करतो, ज्याच्यामध्ये ऑर्गन बॅलन्सिंग करतो. त्याचबरोबर आपण इस्तम नावाची ट्रीटमेंट देतो. त्याचबरोबर आपण झूमवरती पेशंटचा योगा घेतो आणि आयुर्वेदिक औषधं दिली जातात. त्यासोबत कमीत कमी 13 ते 17 प्रकारचे वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी करतो. जसं डिकॉम्प्रेशन एक टेबल आहे, FDचा टेबल आहे. हे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स जे आहेत अंडर वन रूफ कस्टमाइज पेशंटचं निदान केलं जातं. महिन्यातनं 1 दिवस पेशंट माझ्याकडे येतात. बऱ्याच वेगवेगळ्या भागातनं, म्हणजे आत्ता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं, प्रत्येक तालुका प्लेस, प्रत्येक गावामधलं एक पेशंट आत्ता आहे. जसं मुंबई, नागपूर, गोवा, चंद्रपूर, भंडारा, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, प्रत्येक गावामधनं पेशंट दवाखान्यात महिन्यातनं 1 दिवस ट्रीटमेंटसाठी येतात. 3-3.5 तासाची ट्रीटमेंट चालते. त्याच्यामध्ये आम्ही 13 ते 17 प्रकारचे उपचार पेशंटला देतो. आणि जे काही बोन मिसअलाइन झालेत
जे काही व्हर्टेब्रल सेगमेंट मिसअलाइन झाल्यात, गाद्या सबलेक्सेशनमध्ये आल्यात, त्याला परत रिअलाइन करतो. त्याचबरोबर ते ऑर्गन रिअलाइन करतो. सगळे मसल, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू रिअलाइन करून ही जर थेरपी एक साधारण 9 ते 12 महिने दिली जाते आणि त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांना रिऑकरन्स येत नाही. आज आम्ही जे जवळजवळ माझे 25,000 केस स्टडी आत्तापर्यंत आम्ही केल्या. 25,000 केस स्टडीमध्ये मी बघितलं गेल्या 19 वर्षात रिऑकरन्स हा फक्त 1 ते 2% आहे. 1 ते 2% का? तर एखाद्याला परत पडलाय, परत ट्रॉमा झाला, झाडावरनं पडलाय, कुठेतरी गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तो त्रास झालेला आहे. अन्यथा या ट्रीटमेंट घेतल्यामुळे परत रिऑकरन्स येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे या ट्रीटमेंटचं. मॅन्युअल थेरपीचं सगळ्यात महत्वाचं. सेकंड, झालेला आजार बरा होतो, मुंग्या बंद होतात, चालण्याचा स्पीड वाढतो. बऱ्याच वेळा काही फुटड्रॉपचे पेशंट येतात, त्यांची पायातली चप्पल निष्ठत असते. ते जर 3 महिन्यात, पहिल्या 3 महिन्यात जर माझ्याकडे आले तर ती चप्पल परत बसायला लागते. तर नक्कीच ऑपरेशन हे वाचू शकतं. ज्यांना ऑपरेशन सांगितलंय त्यांनी एकदा अवश्य मॅन्युअल थेरपी डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक यूट्यूबला जावा आणि बघा. तुम्ही बरेच MRIचे रिपोर्ट, बरेच एक्सरेचे रिपोर्ट्स आम्ही तिथे टाकलेले आहेत, लोकांचे बिफोर आफ्टर फोटोग्राफ टाकलेले आहेत, ते जाऊन बघा. खूप भारी ट्रीटमेंट आहे. फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन FD, पेशंटचा L4 L5 स्पेसिफिक राईट साईड लेफ्ट साईडमधनं डिस्क बाहेर आली असेल तर आपण पॅथॉलॉजिकल चेंजेस FD मुळे घालू शकतो. FD हे खूप सुंदर टेक्निक आहे. फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन टेबल आहे हा. स्पेशली याच्यात वेव दिसते की पेशंटची वेट, आता आपण 5 किलोचं डिस्ट्रॅक्शन लावलं, त्याचबरोबर -5 kgला फ्लेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे पॅथॉलॉजिकल चेंजेस पेशंटच्या खूप चांगल्या पद्धतीने, ज्यांच्या गाद्या बाहेर आल्यात, नसा दबल्या गेल्यात, मुंग्या येतात, या कंडिशनमध्ये खूप सुंदर प्रकारे FDचा उपयोग होतो. त्याचबरोबर दुसरं मशीन आपण जे वापरतो त्यामध्ये रोबोटिक डिकॉम्प्रेशन. रोबोटिक डिकॉम्प्रेशन यामध्ये 2 मणक्यातलं अंतर जे कमी झालं, गादी दबली गेली, त्यामुळे पेशंटला डिकॉम्प्रेशन देऊन 2 मणक्यातलं पॅथॉलॉजिकल चेंजेस हे सुधारले जातात त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर डिस्कवरचं प्रेशर हे कमी होतं, इन्फ्लामेशन हे कमी होतं. तर कंबरवरती असंच राहू द्या. त्याचबरोबर दुसरं मशीन आहे फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन विथ डिकॉम्प्रेशन. त्याच्यामध्ये बघा तुम्ही इथे डिकॉम्प्रेशन होत आहे. पॅथॉलॉजिकल चेंजेस जे पेशंटमध्ये झालेले आहेत त्याचा खूप चांगल्या प्रकारे या मशीनचा उपयोग होतो आणि त्यामुळे सायटिका, स्लिप डिस्क सारख्या आजारांवरती पेशंटचं पेन कमी होतं आणि एपिकॅनॉल डायमीटर हा चांगल्या प्रकारे वाढतो. याच्यामध्ये आपल्याला ग्राफ मिळतो. त्याचबरोबर 29 किलो डिस्ट्रॅक्शन आपण दिलेला आहे, 60 सायकल्स दिलेले आहेत, 24 मिनिटाचा एक प्रोटोकॉल पेशंटचा असतो ट्रीटमेंटचा. या डिकॉम्प्रेशनमुळे आणि फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शनमुळे या दोन्ही मेथड वापरल्या तर नक्कीच स्पाईनचे त्रास पेशंटचे नक्कीच कमी होतात आणि ऑपरेशन हे वाचू शकतं. सर, मगाशीच आपण बोललात की मानदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल किंवा पाठदुखी असेल, मणक्याचे विकार आजकाल बऱ्याच जणांना जडत आहेत. पहिलं असं म्हटलं जायचं की हा आजार जो आहे तो वयाच्या 35-40 नंतर उद्भवतो, पण आजकाल आपल्याला पाहायला मिळतं की 20-22 वर्षाच्या मुलांना पण याचा त्रास आहे. आणि अशी बरीच उदाहरणे तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही बघत असाल. तर तुम्हाला काय वाटतं की नक्की हे कशामुळे घडतं किंवा या जीवनशैलीमध्ये काय बदल करावा लागेल का मुलांनी? याचे मेजर रिझन्स काय आहेत? पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण उठणं आणि झोपणं हे वेळेवर जर केलं तर मस्क्युलर पेन आणि त्या मस्क्युलर पेनमुळे होणारी झीज ही टाळू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी फिरून परत तिथेच येतात, झोपेवरतीच. झोप तुमची परिपूर्ण झाली पाहिजे. झोप परिपूर्ण झाली पाहिजे. त्याचबरोबर उठणं तुमचं सकाळी लवकर पाहिजे. तुम्ही लवकर उठलात तर तुमचं पोट साफ होणार आहे. पोट साफ झालं तर पुढचे आजार तुम्हाला होणार नाहीयेत. बरोबर. त्याचबरोबर तुमचा व्यायाम नित्य नियमाने पाहिजे. आज लोकांनी व्यायाम करणं बंद केलंय. फक्त 31 डिसेंबरला आपण संकल्प करतो की आपल्याला पुढच्या वर्षी व्यायाम करायचा आहे, पण पुढच्या वर्षी फक्त संकल्पच होतो. बरोबर. तर आज जे पॉडकास्ट ऐकतात हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्ही रोज किमान 3 सूर्यनमस्कार मारायला लागा. आणि 3 सूर्यनमस्कार मारत असताना 20 सेकंद तुम्हाला होल्डिंग करायचं आहे. 20 सेकंद आसन स्थितीमध्ये थांबायचं आहे. प्रत्येक आसन स्थितीमध्ये 20 सेकंद थांबायचं आहे. पृथ्वीच्या जवळ चालला श्वास सोडायचा आहे, पृथ्वीच्या वरती चालला श्वास घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या जेवणाच्या वेळा नित्य नियमाने ठेवा. सकाळचं जेवण 9:30 वाजता, संध्याकाळचं जेवण 6 वाजता.
तुम्ही आज बरेच लोक कॉलेजला जाणारी मुलं आहेत किंवा शाळेत जाणारी मुलं आहेत, ती बऱ्याच वेळा सॅक वापरतात. आणि सॅक वापरत असताना बऱ्याच वेळा एका खांद्यावरच सॅक वापरली जाते, त्यामुळे उजवा खांदा खाली आलेला असतो, डावा खांदा वरती जातो. बऱ्याच वेळा जे लोक बाईकवरती प्रवास करणार आहात, ते 1 तासाचा प्रवास झाला की तुम्ही बाईक थांबवा, रस्त्यावरती 2-3 मिनिटं चाला, परत 1 तास बाईक चालवा. 4 व्हीलरचा प्रवासही त्याचप्रमाणे करायचा आहे. रेल्वेचा प्रवास, विमानाचा प्रवास दर 1 तासांनी मध्ये तुम्हाला मधल्या पॅसेजमध्ये चालायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही दिवसभर उभे आहात तर 1 तासांनी कंपल्सरी बसा. तुम्ही बसलेला आहात 2-3 मिनिटं चाला. जर तुम्ही पोश्चर तुमचं व्यवस्थित ठेवलं आहे, तुमचं शरीर व्यवस्थित ठेवलं आहे, तुमचा आहार व्यवस्थित ठेवला आहे आणि तुमचं शेवटी मन व्यवस्थित ठेवलं आहे, तर तुम्हाला आजार होणार नाही आहे. एक लक्षात घ्या, सगळा इमोशन हे आपले सगळे ऑर्गनमध्ये साठतात आणि ते ऑर्गनमध्ये साठल्यामुळे बऱ्याच वेळा ते ऑर्गन इम्बॅलन्स होतात. बरोबर. मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नाही सकता. आपण बऱ्याच वेळा एखादं जुनं कोणतरी मित्र, मैत्रीण, आई, वडील आपल्याला काहीतरी बोललेलं असतं आणि त्या बोललेलं आपण दर 1-3-4 महिन्यांनी आठवतो आणि ती व्यक्ती मला अशी बोलली, आता मी तिचं असंच करेल, आणि त्याच्यामुळे कुठेतरी तो स्ट्रेस, तो इमोशन त्या किडनीला खराब करून टाकतात, त्याच्या आजूबाजूचे लिगामेंट टाईट करून टाकतात. बऱ्याच वेळा आपल्या घरी कोणतरी पाहुणे येणार आहेत, एक 50 लोक जेवायला येणार आहे, हे ऐकल्या स्त्रियांच्या बघा खांद्यामध्ये जडत्व येतं. काही ऑफिसमध्ये काम करणारी लोक आहेत, त्यांना बॉसने एक्स्ट्रा टार्गेट दिले 10x, त्याचे खांदे संध्याकाळी दुखायला लागतात. तो सांगतो घरी आल्या बायकोला, अरे खांदे दाबून दे बाई, खांदे खूप दुखतात. बिकॉज दॅट इमोशन इन द शोल्डर्स. बऱ्याच वेळा लोकांचे इगोमुळे गुडघे दुखतात. बघा तुम्ही, एक मराठी म्हण आहे आपली, समोरच्यानी गाडी घेतली आणि तुझ्या पोटात का दुखतंय. हे सगळा इमोशनचा जो संबंध आहे तो तुमच्या ऑर्गनकडे आहे आणि ते सगळे ऑर्गन इम्बॅलन्स व्हायचं कारण आपले इमोशन आहे. आपण बऱ्याच वेळा डोक्यात खूप विचार ठेवतो, आपण आपला व्हॉट्सअप डिलीट करतोय, 24 तासाचं त्याला लावून ठेवतो की 24 तासात हे डिलीट झालं पाहिजे, 7 दिवसांनी तुझं डिलीट झालं पाहिजे, 15 दिवसांनी ह्यांचं डिलीट झालं. पण स्वतःचं मन आपण डिलीट करतो का? स्वतःची बुद्धीमधले विचार डिलीट करतो का? तर हे विचार डिलीट करणं, विचारांना कमी करणं, हे आजार न होण्याचं सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी आहे. बरोबर. तर सगळ्या गोष्टींचं मूळ शेवटी आयुर्वेदच. आयुर्वेदात मणक्याच्या विकाराबद्दल काय सांगितलं? एक लक्षात घ्या, आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं त्यांनी सांगितलं अंगाला तेल लावणे, अभ्यंग. तुम्ही घरच्या घरी तिळाचं तेल डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत लावा. त्याचबरोबर आठवड्यातनं 1 दिवस नाकामध्ये साजूक तूप सोडा, जेणेकरून मानेचे विकार होणार नाही, कमरेचे विकार होणार नाही. च्यवनप्राश सारखं रसायन कमीत कमी 5 ते 10 चमचे अनुष्यपोटी खायचं आहे. त्याचबरोबर पंचकर्मासारखी काही पंचकर्म जी आहेत, बस्ती चिकित्सा, रक्तमोक्षण चिकित्सा, विरेचन चिकित्सा, ही तुम्ही जर करून घेतली ऋतुमानानुसार तर नक्कीच आपल्या मणक्याचा त्रास हा आपल्याला होणार नाही. आयुर्वेद हा प्रिव्हेंटिव्ह सांगतो. आजार झाल्यानंतरही आयुर्वेदाची चिकित्सा आणि आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदाची चिकित्सा. त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्हमध्ये काय सांगितलं त्यांनी की बस्ती करून घ्या, पावसाळा आला बस्ती करा, तुम्ही इतर वेळी रोज अभ्यंग करा. त्याचबरोबर पादभ्यंग, तळपायाला रोज साजूक तूप लावा, नाकामध्ये 2-2 थेंब साजूक तूप सोडा, कानामध्ये तिळाचं तेल सोडा, डोळ्यामध्ये तेल सोडा, तोंडामध्ये तेल धरून गुळण्या करा. जर हा प्रकार आपण केला गेला तर आपल्या नक्कीच मानेचे, पाठीचे, कमरेचे, शोल्डरचे, गुडघ्याचे आजार हे होणार नाही आहेत. मणक्याचा कॅन्सर बरा होऊ शकतो का? मणक्याचा कॅन्सर हा नक्कीच बरा होऊ शकतो. एक लक्षात घ्या, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर मणक्याच्या कॅन्सरमध्ये जर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट, त्याच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मॅन्युअल थेरपी केली तर नक्कीच त्याच्यामध्ये असलेलं पेन हे कमी व्हायला मदत मिळते. तो कोणत्या स्टेजला आहे त्याच्यानुसार ह्याचं खरं बघायला पाहिजे की कोणत्या ग्रेड 1ला आहे, ग्रेड 2ला आहे किंवा शेवटच्या स्टेजला असेल तर तिथे आपण त्यांचं पेन कमी करू शकतो. तर बऱ्याच वेळा मॅन्युअल थेरपी आणि आयुर्वेदिक औषधाने आणि त्यासोबत तुमची केमोथेरपी चालू असेल किंवा इतर काही ट्रीटमेंट चालू असेल तर असं जर मिक्स इंटिग्रेशन घेतलं तर नक्कीच पेशंटला फायदा होतो. सर कंबरदुखीचा एखाद्याला त्रास असेल तर इंडियन टॉयलेट यूज करावं की कमोड वापरावं? एक लक्षात घ्या, शक्यतो इंडियन टॉयलेट जे आहे ते वापरलेलं खूप चांगलं. पण एखाद्याला स्पाझम आहे, कंबर खूप कडक झाली, अशा वेळेस तुम्ही वाळून शेका,
रात्री दिवसभरात 3-4 वेळा वाळूनी जर कंबर शेकली तर तो कडकपणा सगळा कमी होतो. आणि शक्यतो इंडियन टॉयलेट जर वापरलं तर आपणाचा वेग हा नॉर्मल येतो. आणि वेस्टर्न टॉयलेटमध्ये बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन होतं पेशंटला, बऱ्याच वेळा त्याने मसल पेन चालू होतात. तर शक्यतो इंडियन टॉयलेट वापरलेलं कधीही चांगलं. ज्यांना सर सायटिका स्लीप डिस्कचा त्रास आहे अशा लोकांनी शरीर संबंध ठेवत असताना इंटरकोर्स करावं की नाही करावं? पेशंटचा त्रास कोणत्या स्टेजला आहे. हम्म. बऱ्याच वेळा एखादा खूप स्पाझम आहे, कंबर आखडून गेली, अशा स्टेजला तुम्ही वेट अँड वॉच. तुमची कंबरमधला स्पाझम पूर्ण गेलेला आहे, तुमची कंबर ही इंटरकोर्स करताना, त्या मुवमेंट करताना यू फील बेटर, तर तुम्ही इंटरकोर्स करा. ज्यावेळेस तुमचा स्पाझम गेलाय तुम्ही इंटरकोर्स करायला काही हरकत नाहीये. आणि ऋतुमानाचाही तिथे विचार केला पाहिजे. तुम्ही शक्यतो आठवड्यातनं एकदा इंटरकोर्स करा, 15 दिवसातनं एकदा इंटरकोर्स करा, महिन्यातनं एकदा इंटरकोर्स करा, म्हणजे तो त्रास तुम्हाला त्याचा होणार नाहीये. सर काही लोकांना सायटिकाचा त्रास असतो, बऱ्याच वेळा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ऑपरेशन करा वगैरे, तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा फेजमध्ये मुलं होऊ द्यावी की थांबवावी? एक लक्षात घ्या, तो आजार जो आहे तो कोणत्या स्टेजला आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे हे सगळं योग्य निदान करून त्याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट मॅन्युअल थेरपीची करायची आहे. आजार पूर्ण बरा करायचा आहे आणि एक साधारण 6 ते 7 महिन्यानंतर मग चान्स घेतला तर पुढे डिलेव्हरी होण्यासाठी खूप चांगलं नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी प्रयत्न करता येतात. आता येतो महत्त्वाच्या प्रश्नावरती. ज्यांना खरंच कंबरदुखीचा त्रास आहे, मानदुखीचा त्रास आहे किंवा पाठदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा? एक लक्षात घ्या, सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. त्यासोबत अजून कुणाला ॲडव्हान्स लेवलला जायचं आहे की जे लोक सूर्यनमस्कार करतात आहे परंतु आम्हाला अजून ॲडव्हान्स शिकायचं आहे, त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलवरती सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, मंडे, वेनसडे, फ्रायडेला आम्ही योगासनांचे स्टँडिंग आसनं, स्लिपिंग आसनं, त्याचबरोबर पोटावरची, पाठीवरची आणि बॅकवर्ड बेंडिंग असा एक व्यवस्थित क्रम त्याच्यामध्ये अयंगार गुरुजींचा टाकलेला आहे. तो आसनं बघा आणि ती आसनं तुम्ही जर प्रामाणिकपणे केली तर नक्कीच तुमचा मणक्याचा त्रास हा कमी होणार आहे. अजून एक सर महत्त्वाचा प्रश्न आहे जो खास करून ग्रामीण भागातल्या लोकांना पडतो. वय वर्ष 35-40 नंतर आमची कंबर दुखायला चालू होते, पाठ दुखायला चालू होते किंवा सांधेदुखी असेल, मान दुखायला चालू होते वगैरे. अशा वेळी लोक म्हणतात की उतरत्या वयानुसार ह्या गोष्टी आमच्या दुखणारच आहेत किंवा त्रास हा होणारच आहे. तर अशी कुठली उपचार प्रक्रिया आहे का की ती केल्यानंतर की तोच माणूस परत 18-20 वर्षाच्या मुलासारखा होऊ शकतो आणि खरोखर हे होतं का उपचार घेतल्यानंतर? सर हे नक्कीच बरं होतं. याला एक आहे प्रॉपर डाएट, प्रॉपर योगासनं आणि प्रॉपर मॅन्युअल थेरपी. म्हणजे पेशंटने पण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. योग्य मॅन्युअल थेरपी जर त्यांनी घेतली तर पेशंटचे जे डिजनरेटिव्ह चेंजेस झालेत, पेशंटचे सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू, मसल, ऑर्गन हे रिबॅलन्स केले, त्याची ग्रॅव्हिटी रिबॅलन्स केली तर नक्कीच तो तरुण होतो आणि त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला उपयुक्त होतं. सर एखाद्या पेशंटला तुमच्याकडे उपचार घ्यायचा असेल किंवा तुमच्या क्लिनिकमध्ये येऊन उपचार घ्यायचा असेल तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत पोहोचावं? सर माझं क्लिनिक हडपसर, वैभव थिएटरच्या समोर, सिटी सेंटर, डॉक्टर विराज भंडारी, 90-670-68-153 या नंबरवरती तुम्ही हाय जरी गेलं तर तुम्हाला क्लिनिकचा ॲड्रेस आणि बाकी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. तसेच माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर विराज भंडारी, इन्स्टाचं पेज आहे डॉक्टर विराज भंडारी. सगळ्यांनी फॉलो करा आणि नक्कीच ज्यांना ऑपरेशन सांगितलं एक आशेचा किरण म्हणून नक्कीच बघा, नक्कीच ऑपरेशन वाचवायला मी मदत करेल. खूप खूप थँक्यू सर, तुम्ही ते आलात आणि तुम्ही मोलाचं मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला केलं. आणि मी सुद्धा मग आमच्या ऑडियन्सला सांगेन की ज्यांना कोणाला ऑपरेशन टाळायचं असेल आणि कंबरदुखीपासून, पाठदुखीपासून आणि मानदुखीपासून सही सलामत त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर सरांच्या क्लिनिकला नक्की भेट द्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांच्या क्लिनिकचा ॲड्रेस वगैरे सगळे डिटेल्स देतोय. सर पुन्हा एकदा खूप खूप आभार. थँक्यू सो मच.